अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, दिवाळीला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक ताईंची खूप घाई गडबड आहे। तर या घाई गडबडीच्या या दिवसामध्ये बरेच सर्वांची साफसफाई ही झालेलीच आहे आणि साफसफाई करून घरामध्ये स्वच्छता करून आपलं दिवाळीचं फराळाचंही चालूच आहे। पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचं आवाहन कसं करायचं, लक्ष्मी माताला आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहावी, टिकून राहावी, लक्ष्मी माताचा वास आपल्या घरात सदैव राहावा, तर त्याच्यासाठी छानसे एकदम साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, आता या घाई गडबडीच्या दिवसामध्ये आपल्याकडून सेवा करणं जास्त प्रमाणात सेवा करणं होत नाही। तर आपण या सेवा आवर्जून कराव्या, जेणेकरून लक्ष्मी माताची अपार कृपा आपल्यावर होणार आहे। आणि धनतेरस ते दिवाळी लक्ष्मी मातेची विशेष सेवाही करायची आहे। बऱ्याच ताईंची लक्ष्मी मातेची विशेष सेवा पण चालू आहेत। खूप जणी या सेवा करत आहेत, पण ज्यांना एवढे म्हणजे इतक्या सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी या सेवा आवर्जून करा। बघा, लक्ष्मी माता आपल्या घरात येणार आणि आपल्याला तिचा कृपा आशीर्वादही देणार म्हणजे देणारच, जर तुम्ही घरामध्ये हे छोटेसे उपाय केले तर। बघा, आता प्रत्येक ताईंना या दिवसामध्ये या 4-5 दिवसामध्ये लवकर उठायचं आहे। आता आपल्याला लवकर तर उठावंच लागतं, कारण आपण लवकर उठल्याशिवाय आपली कामं कशी होतील। पण तरी पण या दिवाळीच्या या 5-6 दिवसामध्ये आणखीन आपल्याला लवकर उठून सर्वात आधी ज्यावेळेस घरातील जी करता महिला आहे तर तिची आंघोळ झाल्या सर्वात आधी आपल्याला देवघरापाशी जाऊन देवांची पूजा करायची आहे। देवापाशी तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर दुसरा दिवा हा आपल्या तुळशीमध्ये लावायचा आहे। मग तुम्ही तुपाचा जर लावला तर खूपच छान असणार आहे, पण तुपाचं जर तुम्हाला लावणं शक्य होत नसेल तर तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो मुख्य दरवाजा आपल्या घराचा आहे तर त्या मुख्य दरवाजामध्ये आपलं जे आध्यात्मिक चिन्ह आहे तर ते चिन्ह म्हणजे स्वास्तिक। मुख्य दरवाजावर आपल्याला हळदी कुंकवाने थोडंसं गोमूत्र घ्या, हळदी कुंकू घ्या, गुलाबजल असेल तर गुलाबजल घ्या, त्याने तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायची आहे। आणि कारण स्वस्तिक हे एकदम शुभ चिन्ह आहे। ज्यावेळेस आपण काहीतरी मोठं काम शुभ काम करत असतो त्यावेळेस स्वस्तिक ही आवर्जून आपण काढतच असतो, कारण हे एकदम शुभ चिन्ह आहे। आणि आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जावी, घरात पॉझिटिव्हिटी यावी, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हावं यासाठी स्वस्तिक घरावर मुख्य दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ आणि लाभ हे काढणं तितकंच महत्त्वाचं असतं। तर आवर्जून तुम्ही या दिवसामध्ये घरावर मुख्य दरवाजा स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे, त्याच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे, शुभ लाभ काढायचा आहे। आणि त्याचबरोबर घराला आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाची किंवा अशोकाच्या पानाचं जे तोरण असतं ते तोरण आपल्याला लावायचं आहे। त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर जे गुलाबाचं गुलाबाचं अत्तर असतं तर ते अत्तर आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे। किंवा अत्तर जर लावणं शक्य नसेल म्हणजे नाहीच भेटलं तर तुम्हाला जे समजा गुलाबाचे धूप असतात, गुलाबा फ्लेवरचे धूप असतात, उदबत्ती असतात, तर ते घरामध्ये आपल्याला लावायचं आहे। त्याचा धूर आपल्या सर्व घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला करायचा आहे, कारण माता लक्ष्मीला गुलाब हा खूप प्रिय आहे। आणि आपल्या घरात जर सतत गुलाबाचा वास जर दरवळत असेल तर माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते। त्याच्यामुळे गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाची उदबत्ती धूप आवर्जून आपल्या घरामध्ये तुम्हाला लावायचं आहे। त्याचबरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही धूप पेटवता तर त्याच्यावर थोडीशी दालचिनीची पावडर तुम्हाला टाकायची आहे। बघा, दालचिनीची पावडर आपल्याला मार्केटमध्ये पण मिळते, आपण घरी पण बनवू शकतात। दालचिनीची थोडीशी पावडर आपल्याला त्या धूपवर टाकायची आहे आणि पूर्ण आपल्या घरामध्ये पसरवायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे सर्व काही बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरात एक छान असं पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल आणि प्रसन्नमय वातावरण आपल्या घरामध्ये राहील। याच्यासाठी हे उपाय तर आवर्जून करायचेच आहेत। त्याचबरोबर
त्याचबरोबर आपण जशी आपल्या घरातील पैशाची तिजोरी जशी व्यवस्थित नीट ठेवतो झाकून, त्याचप्रमाणे आपल्या घरातील जो झाडू असतो, जी लक्ष्मी असते बघा, झाडू ही लक्ष्मीचं स्वरूप आहे, लक्ष्मी माताचं स्वरूप झाडू आहे आणि त्याची पूजा आपण लक्ष्मीपूजनालाही करतच असतो. तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण तिजोरी आपली जपून ठेवतो त्याप्रमाणे झाडूही आपला नीट व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, झाडलं की इकडं तिकडं फेकून दिलं जातं. तसं अजिबात करायचं नाही. झाडू हा एका कोपऱ्यात नीट व्यवस्थित ठेवायचा आहे. मग तो जुना झाडू असो नवीन झाडू असो, त्याची ही पूजा केलीच पाहिजे. छान हळदी कुंकू लावून धूप ओवाळून त्याची पूजा ही आवर्जून तुम्ही करायची आहे. मग ती घरातील झाडू असो किंवा खराटा असो, कारण हे लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे त्याच्यामुळे. त्याचबरोबर दररोज या दिवाळीच्या दिवसामध्ये दररोज ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो, तर स्वयंपाकामधला पहिला नैवेद्य हा गाईसाठी आपल्याला काढायचा आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी दररोज गाईसाठी नैवेद्य बनवला जातो आणि दररोज गाईला खाऊ पण घातला जातो. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या घरी गायी असतात किंवा सिटीला ज्या प्रत्येक दारामध्ये गायीही येते म्हणजे येतेच, तर तिथं गाईला तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, या दिवाळीच्या दिवसामध्ये दररोज दाखवला तर आपल्यासाठी खूप चांगला आहे, कारण आपल्याकडून 33 कोटी देवाला नैवेद्य जात असतो. पण हे दररोज शक्य होत नाही, तर तुम्ही निदान या दिवाळीच्या धनतेरसपासून म्हणजे वसुबारसपासून तुम्ही याला सुरुवात करायची आहे. पहिला सर्वात आधी ज्यावेळेस आपण चपाती करण्यासाठी सुरुवात करतो, तर पहिले छोटासा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं जे गाईचं तूप असतं तर ते तूप लावायचं. बघा, जास्त नाही लावायचं, कारण जास्त जर लावलं तर गाई नैवेद्य खात नाही तुपाच्या वासामुळे. तर उगं थोडंसं लावलं म्हणून थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडासा त्याच्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तो गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर आपल्या देवघरातल्या देवांना नैवेद्य, जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य देवघरामधल्या सर्व देवांना दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे नंतर आपण जेवण करायचं आहे. दररोज या तुम्हाला सेवा करायच्याच आहेत. त्याचबरोबर उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं म्हणजे करायचंच या दिवसामध्ये. आणि त्याचबरोबर देवघरामध्ये कमळगट्ट्याची जी माळ असते तर त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. मग तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला पण ही सेवा केली तरी तुम्हाला चालते. दिवे लागायच्या टायमिंग ज्यावेळेस देवी लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते, संध्याकाळच्या वेळेस दिवा लावण्याच्या टायमिंगला किंवा तुम्हाला सकाळ सकाळी सेवा झाली तरी चालते. कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला ही सेवा करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. कोणताही लक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. तर मंत्र म्हणून तुम्हाला ओम लक्ष्मी देवे नमः, ओम लक्ष्मी देवे नमः किंवा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, जे तुम्हाला मंत्र येतात ते मंत्र म्हणून कमळगट्ट्याची माळाची पण तुम्हाला सेवा करायची आहे. घरामध्ये आपण लक्ष्मीचे जे मंत्र आहेत ते मंत्र लावून ठेवायचे आहेत, यूट्यूबला लावून ठेवायचे आहेत, ऐकायचे आहेत, श्रवण करायचे आहेत, म्हणायचे आहेत. जसं तुम्हाला जमल तसं या दिवसामध्ये तुम्हाला ह्या लहान सहान सेवा आपल्या घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत. तर असे होते लक्ष्मी मातेची कृपा राहणारे लहान सहान आपल्या घरामध्ये करावयाचे उपाय आणि आपल्या घरातील वातावरण एकदम आनंदी प्रसन्नमय या सेवेने राहणार म्हणजे राहणार. लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर अपार राहणार आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात राहणार आणि आपल्या घरात सुख समृद्धी आनंद पैसा सर्व काही आपल्या घरात टिकून राहणार. लक्ष्मी माताही टिकून राहणार जर तुम्ही याच उपाय या सेवा केल्या तर. असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना दिवाळीच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तुमची ही दिवाळी खूप आनंदाची सुखाची जाऊ हीच स्वामीचरणी